रायगड जिल्ह्यातील अलिबाग रेवस रस्त्यावरील सायमन कॉलनी येथे घरावरून चालू असलेल्या न्यायालयीन वादावरून तसेच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याचा राग मनात धरून हासिम हुसेन मंसुरी वय वर्ष 51 व अमीना हाशिम मंसुरी वय वर्ष 47 यांना सालीम डिगी यांनी मारहाण करीत गंभीर जखमी केले असल्याबाबतची तक्रार हाशिम मंसुरी यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की अलिबाग तालुक्यातील थळ ग्रामपंचायत हद्दीतील मौजे सायमन कॉलनी येथे दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मौजे हाशिम मंसुरी यांच्या राहत्या घरी सायमन कॉलनी तालुका अलिबाग येथे हाशिम मंसुरी राहणार घर नंबर 304 सायमन कॉलनी वायशेत हे त्याच्या घरी असताना कोणीतरी दरवाजा ठोठावल्याने तो उघडला असता सलीम डिगी राहणार सायमन कॉलनी वायशेत याने त्याच्या आईसोबत हाशिम मंसुरी यांच्या घरावरून चालू असलेल्या न्यायालयीन वादावरून तसेच सलीम डिगी याचे विरुद्ध फिर्यादी यांच्या पत्नीने अलिबाग पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून त्याच्या हातातील लोखंडी रॉडने फिर्यादी यांच्या डोक्यामध्ये व उजव्या हातावर उपटी मारल्या। तसेच हाशिम मंसुरी उपचाराकरिता सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग येथे गेल्यानंतर सलीम डिगी यांनी हासिम हुसेन मंसुरी यांची पत्नी अमीना हिच्यावर सुद्धा उजव्या पायावर डाव्या हातावर व डोक्यावर लोखंडी रॉडने उपटी मारून दुखापत केली। यासाठी अमीना मंसुरी या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी व आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी निषेध जाहीर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। हल्लेखोरांना शिक्षा हाच अमीनाचा न्याय अशा घोषणाबाजी मूक मोर्चा दरम्यान करण्यात आल्या। यावेळी महिला संपर्क प्रमुख संजीवनी नाईक यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात लेखी निवेदन दिले। याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118(2), 118(1), 333, 352, 351, 2-3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार सागर राऊत करीत आहेत। असं आहे की 23/12/2024 रोजी वायशेतला सायमन कॉलनीमध्ये एक पूर्व वैमनस्यातनं म्हणूया तिथे मारहाणीचा प्रकार झाला। त्यातील पहिले त्या महिलेच्या नवऱ्याला मारलं गेलं, तो उपचारासाठी बाहेर गेला तर त्या इसमाने महिलेला लोखंडी रॉडने मारलं। तिला इतकं मारलं की आज ती व्हेंटिलेटरवर आहे। म्हणजे आणि तिचा निषेध करण्यासाठी किंवा त्या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज मोर्चा काढलेला आहे। तिथल्या सगळ्या महिलांचं असं मागणं आहे की उद्या आम्ही घरामध्ये आहोत आणि जर एखाद्या या घटनेतून जर मारामारी झाली तर आम्ही पण सुरक्षित नाही आहोत ना। आम्हाला पण इतकं मारलं जाते अमानुषपणे। त्या महिलेचं तुम्ही उदाहरण बघाल तर तिच्या अक्षरशः पोटरे फोडून काढलेले आहेत। त्या तिच्या 2 मुली आहेत, त्यांना न्याय कोण देणार? कारण आज ती कितीही बरी झाली, तिला किती औषध उपचार जरी मिळाले तरी तिने बेड रिटर्नच झालेली आहे ती। आणि मग अशा जर कोण मारत असेल तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला पाहिजे। म्हणून आम्ही ते सगळेजण जमलेलो आहोत, कारण हा महिलांचा आवाज आहे, त्यांना सुरक्षित वाटत नाहीये घरामध्ये। म्हणून आज आम्ही इथे तिच्या न्यायासाठी आम्ही आलेलो, अमीनाच्या न्यायासाठी आम्ही आलेलो आहोत। अमीना मंसुरीची मुलगी लहान 23 तारखेला माझ्या मम्मीला घरात घुसून मारलेली आहे। पहिल्या माझ्या पप्पांना मारले त्याने डोक्यावर रॉडने, त्याच्यानंतर माझ्या मम्मीला इतकं मारलेलं आहे की आपण अपेक्षा पण करू नाही शकत की एका महिलेला एवढी मारलेली आहे। दोन्ही पाय तुटलेत, मम्मीच्या हात तुटलेला आहे, डोक्यावर 60 टाके पडलेत। ह्याचा न्याय भेटायला पाहिजे, फक्त एवढंच विनंती आहे, अजून काय नाही। पण घरात कोण घुसून एवढा मारतो हे पटत नाहीये आणि कसं म्हणजे माणूस असेल तो हे पण सांगू शकत नाही आपण, पण त्याला कठीण ते कठीण सजा भेटायलाच पाहिजे, हेच विनंती आहे आमची। आम्ही पण सेफ नाही आहोत ना, पुढे गेल्यावर काही करू शकतो तो आमच्यासोबत, आम्ही सेफ फील करत नाही आहोत आणि त्याला कठीण ते कठीण सजा भेटायलाच पाहिजे। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।